चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसह सुरुवात करूयात आजच्या भागाला। सांगा तर मग आज काय बनवूया। आज आपण असंच पारंपरिक पदार्थ बनवत आहे, तो म्हणजे हुलग्याचं माडगं किंवा हुलग्याचं कढण। तर हुलगे याला कुळीथही म्हटलं जातं। हे मी तव्यामध्ये घेते। हे साधारण अख्खा मसूर असतो ना त्यासारखंच दिसतं, पण थोडासा शेप याचा वेगळा असतो। तर हे हुलगे अर्धा कप हुलगे मस्त ड्राय रोस्ट करून घ्यायचे, एक 5 ते 6 मिनिट मध्यम आचेवर। हुलगे मस्त भाजून झाले आहेत, मस्त खमंग सुवास येतो आणि तुम्ही बघू शकाल हे जसे भाजले जातात ना त्यातलं ऑइल रिलीज होतं आणि छान अशी त्याला ग्लेज किंवा चकाकी यायला सुरुवात होते। आता हे हलकेसे थंड करून घेऊयात आणि हे कुळीत हलकेसे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता याची पण पूड करून घेऊया। हे हुलग्याचं पीठ थंड झालं की हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता। 2 ते 3 महिने हे पीठ छान टिकतं आणि जेव्हा तुम्हाला माडगं खायची इच्छा झाली, हुलग्याचं कढण खायची इच्छा झाली, तेव्हा ते बनवायचं आणि खायचं। आता आपण कढण बनवायला घेऊया। आता हुलग्याचं कढण बनवायला सुरुवात करूया। तर हे ना 2 पद्धतीने बनवलं जातं, गोडही बनवतात आणि तिखटही। गोड तुम्हाला बनवायचं असेल तर थोडंसं साजूक तूप टाकून पाणी टाकून त्यामध्ये हुलग्याचं पीठ टाकून शिजवून घ्यायचं। शिजत आलं की त्यामध्ये गूळ घालायचं। तिखट बनवण्यासाठी इथे चमचाभर तेल गरम केलेलं आहे, यामध्ये जाईल जिरं, चिमूटभर हिंग, लसूण मिरचीचा ठेचा। तर हा ठेचा बनवण्यासाठी मी इथे काय केलं, 2 ते 3 लसूण पाकळ्या घेतल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि मिक्सरमध्ये छान ते क्रश करून घेतलं आणि छान अशी पेस्ट बनवून तयार केली। आता हे मिनिटभर फक्त आपण मिश्रण परतूया। मिश्रण छान परतलं की घालूयात हळद आणि पाणी। या पाण्याला ना एक उकळी काढायची आणि चवीपुरतं मीठही घालूयात, मिक्स करायचं। इथे पाण्याला मस्त उकळी आलेली आहे। आता गॅस मंद आचेवर करून घ्यायचं आणि हे जे हुलग्याचं पीठ आपण बनवून घेतलेलं आहे हे 2 चमचे पीठ यामध्ये घालायचं। गुठळ्या नाही झाल्या पाहिजे पिठाच्या आणि हे छान मिक्स करून घेऊया आणि एक 4 ते 5 मिनिटं छान हे शिजवून घ्यायचं। आता हे कढण छान मी एक 10 मिनिटं तरी शिजवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकाल मस्त दिसतं। यामध्ये आपण घालूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर घालणं ऑप्शनल आहे, पण थंडीच्या दिवसांमध्ये, पावसाच्या दिवसांमध्ये सर्दी खोकला झाला असेल तर हा आहे ना एक जालीम उपाय आहे सर्दी खोकला पण पळवण्यासाठी। अतिशय रुचकर लागतं, हे चवदार लागतं। तोंडाची चव गेली असेल तर हे माडगं नक्की बनवून पिऊन बघा। झटपट हुलग्याचं कढण करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप हुलगे, 1 चमचा तेल, 1 चमचा जिरे, चिमूटभर हिंग, 1 चमचा लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा, पाव चमचा हळद, पाणी, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर। कुळीथ किंवा हुलगे भाजून घेत थंड करून घेत याचं पीठ तयार करायचं। आता जिऱ्याच्या फोडणीत हिंग, लसूण मिरचीचा ठेचा, हळद, पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालत याला उकळी काढायची आणि हुलग्याचं पीठ यात घालायचं आणि मिसळून घेत शिजवायचं आणि वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची। झालं आपलं झटपट हुलग्याचं कढण तयार। आज आपण मिनी पिझ्झा कसा बनवायचा तेही विदाऊट अव्हन, विदाऊट ईस्ट आणि पिझ्झा सॉसही आपण घरी बनवतोय। तर सगळ्यात आधी पिझ्झा सॉस बनवून घेऊया। पिझ्झा सॉस बनवण्यासाठी इथे टोमॅटो प्युरी आहे। तर ही टोमॅटो प्युरी आहे, यामध्ये आपण घालूयात चिली फ्लेक्स एक अर्धा चमचा, पिझ्झा सीझनिंग 1 चमचा, लसूण पावडर अर्धा चमचा। आता इथे लसूण पावडर माझ्याकडे आहे म्हणून मी वापरते। ताजा किसलेला लसूण एक 5-6 पाकळ्या पण तुम्ही इथे वापरू शकता। साखर अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर मिरपूड थोडीशी। आता हे सगळे जिन्नस छान मिक्स करूयात। हा सॉस आहे ना तुम्ही जास्त प्रमाणात बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता, एक आठवडाभर छान टिकतो। पिझ्झा सॉस करण्यासाठी लागणारं साहित्य: टोमॅटो प्युरी, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, पिझ्झा सीझनिंग, अर्धा चमचा लसूण पावडर, अर्धा चमचा साखर,
चवीनुसार मीठ, मिरपूड, टोमॅटो वाटून आणि शिजवून घेत त्यात चिली फ्लेक्स, पिझ्झा सीझनिंग, लसूण पूड, साखर, मीठ, मिरपूड घालत हे जिन्नस एकत्र मिसळून घ्यायचे. झाला आपला झटपट पिझ्झा सॉस तयार. आता आपण पिझ्झा बेस बनवूयात. त्यासाठी काय करायचं, अर्धा कप दही घ्यायचं. ताक जरी वापरलं तरी चालेल. इथे अर्धा कप दही आणि अर्धा कप इथे मी पाणी घेते. यामध्ये आपण घालूयात 1 चमचाभर बेकिंग पावडर आणि हे पटकन मिक्स करून घ्यायचं. बेकिंग पावडर घातली की हे मिश्रण छान असं फ्रॉदी होतं, तुम्ही बघू शकाल. आता यामध्ये घालूयात मैदा 2 कप. गव्हाचं पीठ जरी वापरलं तरी चालेल. मीठ घालायचं चवीपुरतं आणि याचं आहे ना पीठ मळून घेऊयात, गोळा करून घेऊयात. आता हे पीठ छान मळून झालेलं आहे. हे जे प्रपोर्शन मी तुम्हाला सांगितलं हे अगदी परफेक्ट आहे. 2 कप परफेक्ट मैदा यामध्ये बसतो. थोडंसं तेल घालूयात आणि हे एकसारखं करून घ्यायचं. आता हे पीठ छान असं एकसारखं करून झालं की आपण हे 2 पोर्शनमध्ये डिवाइड करूया. एक पोर्शन घेऊ. मिनी पिझ्झा करतो त्यामुळे असं फार मोठे मोठे गोळे करायची गरज नाही. आणि हे छान असं एकसारखे करून घ्यायचं. आता एक गोळा घ्यायचा, हलकासा मैदा यावर भुरभुरायचं. तर या प्रपोर्शनमध्ये 10 मिनी पिझ्झा व्यवस्थित बनवून तयार होतात 2 कप मैद्यामध्ये. हे लाटायचं. आणि फोर्क घ्यायचं आणि फोर्कने याला थोडंसं असं फोल्ड करून घ्यायचं. म्हणजे आपण जेव्हा हा पिझ्झा बेस भाजूयात तव्यावर तेव्हा तो राईज नाही होणार. तवा मध्यम आचेवर गरम करून घेतलेला आहे. आता हे जे पिझ्झा बेस आपण बनवून घेतले हे यावर ठेवूयात आणि भाजून घेऊयात. आता खालच्या बाजूने पिझ्झा बेस छान मी भाजून घेतलेला आहे. आता गॅस आहे ना बंद केला तरी चालेल किंवा लोएस्ट पॉसिबल हीटला तुम्ही स्विच करा आणि हा उलटवून घेऊयात. मस्त छान भाजला आहे, तुम्ही बघू शकाल. आता हे उलटवून झालं की हलकंसं तेल यावर ब्रश करून घ्यायचं. जी बाजू भाजली आहे त्यावर. ऑप्शनल आहे, नाही केलं तरी चालेल. पण याने काय होतं ना, जो पिझ्झा सॉस आहे ना तो आतपर्यंत असं ॲब्झॉर्ब होत नाही. बटर लावलं तरी चालेल. आता हा जो पिझ्झा सॉस आपण बनवून घेतलेला आहे हा यावर घालूयात. यावर चीज घालायचं. मोझरेला चीज मी इथे घेतलेलं आहे. प्रोसेस चीज जरी वापरलं तरी चालेल, फक्त मग ते जितकं हवं चीजी तितकं चीजी नाही बनत. यावर भाज्या घालूयात सगळ्या. कॉर्न आहेत, कॉर्न मी इथे बॉईल करून घेतले. तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता किंवा मग प्लेन चीज पिझ्झा जरी ठेवला तरी चालेल. ढोबळी मिरची बारीक चिरलेली, थोडासा कांदा. यावर पुन्हा चीज घालायचं भाज्यांवर. आणि माझ्याकडे ब्लॅक ऑलिव्ह आहे, सो एक ब्लॅक ऑलिव्ह मी सेंटरला ठेवतो. दिसायला खूप क्यूट दिसतं. आणि आता झाकण लावूयात आणि अगदी मंद आचेवर हे चीज जे आहे ते छान मेल्ट होईपर्यंत आपण हे भाजून घेतो आहे. तर आता हे अगदी लो हीटवर एक 5 ते 7 मिनिटं हा पिझ्झा मी छान भाजून घेतला, बेक करून घेतला. चेक करत आहात तुम्ही बघू शकाल चीज छानपैकी असं मेल्ट झालेलं आहे. हा असा गरमागरम सर्व करू शकता किंवा
मग यामध्ये टॉपिंग वगैरे टाकून हा तुम्ही असंच ठेवू शकता आणि जेव्हा गेस्ट येणार आहात तेव्हा पटकन भाजू शकता किंवा अव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअसवर तुम्ही हे बेकही करू शकता पिझ्झा, तुमच्याकडे अव्हन असेल तर. पिझ्झा बेस आणि पिझ्झा करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप दही, अर्धा कप पाणी, 1 चमचा बेकिंग पावडर, 2 कप मैदा, मीठ, तेल, मोझरेला चीज, उकडलेले मक्याचे दाणे, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, चिरलेला कांदा, ब्लॅक ऑलिव्ह. आता दह्यात पाणी, बेकिंग पावडर मिसळून यात मैदा, मीठ घालत पीठ मळून घ्यायचं आणि तेल लावत एकसारखं करून घेत या पद्धतीने याचे गोळे करायचे आणि लाटून घेत यावर अशा पद्धतीने काटा चमचा फिरवायचा आणि हे बेस दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचे. आता यावर तेल लावत पिझ्झा सॉस, चीज, मका, ढोबळी मिरची, कांदा, परत थोडे चीज आणि ऑलिव्ह घालायचे आणि झाकण ठेवत हे भाजून घ्यायचं. झाला आपला झटपट मिनी पिझ्झा तयार. आज आपण मिक्स व्हेज ड्राय कशी बनवायची ते बघतोय. बऱ्याचदा असं होतं ना की फ्रीजमध्ये खूप साऱ्या थोड्या भाज्या उरलेल्या असतात आणि मग याचं काय करायचं, तर अशी ही मिक्स व्हेज ड्राय करू शकता. अप्रतिम होते ही, एकतर झटपट होते आणि चवीला खूप भन्नाट लागते. तर सगळ्यात आधी 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. यामध्ये आपण घालतोय अर्धा चमचा जिरं, एकदम स्टाईलमध्ये कांदा घालतो. तो स्लाइस केलेलाच कांदा आहे, हवं तर तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता आणि हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आपण छान फ्राय करून घेऊया. इथे कांद्याला हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण यामध्ये घालूया बारीक चिरलेले टोमॅटो आणि हेही एकत्र 3 ते 4 मिनिट फक्त शिजवून घेऊया. कांदा आणि टोमॅटो हलकेसे छान असे परतून झाले की यामध्ये भाज्या घालूया. आता ज्या भाज्या ना शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो त्या भाज्या मी आधी घालते. माझ्याकडे आहे थोडासा फ्लॉवर, श्रावणी घेवडा, ताजा मटार आहे, फ्रोझन असेल तर तुम्ही नंतर घालू शकता आणि त्याचबरोबर गाजर. मसाले मी आत्ता काही घालणार नाही आहे, सांगते कधी घालायचं. आता हे छान परतून घेऊया. आता हे छान भाज्या अशा तेलावर परतून घेतल्या की झाकण ठेवायचं आणि मीडियम हीटवर 7 ते 8 मिनिट या भाज्या शिजवून घेणार आहोत. पाण्याचा वापर करायचा नाही. अगदीच तुम्हाला वाटलं की भाज्या चिकटतात तर 1 चमचाभर पाणी घालू शकता, पण हे असंच भाज्या वाफेवर आपण शिजवून घेतोय. छान 2-3 मिनिटं वाफवून झाले की झाकण उघडायचं आणि हे हलक्याशा मिक्स करून घ्यायचं जेणेकरून तव्याला खाली चिकटणार नाहीत भाज्या. पुन्हा झाकण ठेवूया आणि आणखी 2-3 मिनिटं शिजवून घ्या. ऑलमोस्ट आता 10 मिनिटं झालेले आहेत. मध्यम आचेवर या सगळ्या भाज्या मी छान वाफवून घेतल्या. तुम्ही बघू शकाल छान अशा शिजल्यात या एकसारख्या भाज्या सगळ्यात. आता या स्टेजला यामध्ये घालायचं आहे स्लाइस केलेला कोबी घालणं ऑप्शनल आहे पण माझ्याकडे आहे. त्याचबरोबर ढोबळी मिरची आणि कोबी अगदी पटकन शिजवून तयार होतं, त्यामुळे मग मी सुरुवातीला नाही घालत, अगदी शेवटी. या भाज्या छानपैकी परतून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकाल एकसारख्या छान दिसत आहेत. कोबी आणि ढोबळी हलकीशी आणखी कच्ची आहेत. तर यामध्ये घालूयात गरम मसाला. कुठलाही गरम मसाला तुम्ही घालू शकता किंवा घरातला तुमचा कुठलाही मसाला इथे वापरला तरी चालेल. आणि यामध्ये घालतोय लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ थोडंसं वेगळं दिसेल, सैंधव मीठ आहे. आजकाल मी हे वापरते रोजच्या जेवणात. मिक्स करूयात. मसाले सगळ्यात शेवटी घालायचे म्हणजे त्याचं मसाल्यांचं आहे ना कोटिंग खूप छान चढतं या भाज्यांवर. त्या भाज्या दिसायला खूप सुरेख दिसतात, त्यामुळे मसाले शेवटी, मसाले आणि मीठ. आता यावर झाकण ठेवूयात आणि मध्यम आचेवरच 3 ते 4 मिनिटं फक्त छानपैकी आपण हे शिजवून घेऊयात म्हणजे मसाल्यांचा जी चव आहे ती भाज्यांमध्ये छानपैकी ॲब्सॉर्ब होईल. तर ऑलमोस्ट 5 मिनिटं मध्यम आचेवर मी हे छान भाज्या मसाल्यांमध्ये शिजवून वाफवून घेतलेल्या आहेत. तुम्हाला हवं तर मसाल्यांसोबत यामध्ये ओल्या नारळाचा चवही घालू शकता, पण अजिबात गरज नाही आहे. ही मिक्स व्हेज आहे ना ही अशीच छान दिसते. तुम्ही बघू शकाल काय सुरेख झाले.
मस्त दिसते. झटपट मिक्स वेज करण्यासाठी लागणारे साहित्य: 2 मोठे चमचे तेल, अर्धा चमचा जिरे, 1 उभा चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, अर्धा कप फ्लॉवरचे तुरे, 5 ते 6 चिरलेला श्रावणी घेवडा, पाव कप ताजा मटार, पाव कप गाजराचे तुकडे, बारीक किसलेला कोबी, 1 चिरलेली ढोबळी मिरची, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. जिऱ्याच्या फोडणीत कांदा सोनेरी रंगावर परतायचा. आता टोमॅटो, फुलकोबी, घेवडा, मटार, गाजर परतून घेत झाकण ठेवत हे मिश्रण शिजवून घ्यायचं. आता यात कोबी, ढोबळी मिरची घालायची आणि परतायची. आता गरम मसाला, तिखट, मीठ मिसळून घेत झाकण ठेवून हे मिश्रण वाफवून घ्यायचं. झाली आपली झटपट मिक्स व्हेज तयार. आज आपण ना 1 किलोच्या अचूक प्रमाणामध्ये मुखवास कसा बनवायचा ते बघतोय. अतिशय पौष्टिक आणि पाचक असा हा प्रकार आहे किंवा पदार्थ आहे. सो विकत आणायला गेलं तर तो खूप महाग मिळतो. सो हे अगदी परफेक्ट मेजरमेंट सकट घरात कसं बनवायचं ते बघूयात. तर सगळ्यात आधी इथे 400 ग्रॅम मी बडीशेप घेतलेली आहे. आता कपमध्ये जर तुम्हाला घ्यायचं असेल तर 2 कप इथे बडीशेप घेऊ शकता आणि त्या प्रमाणात बाकी जिन्नस कसे घ्यायचे ते कपचं मेजरमेंट पण मी तुम्हाला सांगते. आता मध्यम आचेवर ही बडीशेप छान खमंग अशी भाजून घ्यायची. काळपट नाही झाली पाहिजे, त्यामुळे एकसारखी ढवळत परतत भाजून घ्यायची. आणि इथे तुम्ही बघू शकाल बडीशेप छान अशी खरपूस भाजून झालेली आहे. रंग हलकासाचा बदलला, पण खूप आता यापुढे भाजायची नाही आहे कारण ही ऑलरेडी खूप गरम आहे आणि याची कुकिंग प्रोसेस कंटिन्यूच राहते पॅनमध्ये काढली तरी. आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि ही बडीशेप आहे ना शक्यतो असे पसरट ताटामध्ये काढायची, खोलगट अशा बाउलमध्ये वगैरे नाही काढायची. कारण काय होतं ना, बडीशेप गरम असते आणि जर आपण ती खोलगट ह्याच्यात काढली तर त्यातली वाफ आहे त्याने त्यातलं मॉइश्चर होतं वाफेचं आणि त्यामुळे ना ती सॉगी होते परत. त्यामुळे बडीशेप भाजून झाली की एका मोठ्या अशा थाळीमध्ये किंवा परातमध्ये पसरून ठेवायची, जेणेकरून त्यातली वाफ पटकन रिलीज होईल. आणि आता यामध्ये मी घेते 200 ग्रॅम धना डाळ. 2 कप बडीशेप घेतले तर इथे तुम्ही 1 कप धना डाळ घेऊ शकता. आणि ही पण व्यवस्थित ड्राय रोस्ट करून घेऊया. आता इथे धना डाळ पण व्यवस्थित मी भाजून घेतली. तुम्ही बघू शकाल हलकासा रंग बदललेला आहे. तुम्ही किती निगुतीने हे भाजताना त्यावर या मुखवासची चव डिपेंड राहते. बडीशेप भाजून झाला त्यापुढचे सगळे जिन्नस लो टू मिडियम हीटवरच भाजून घ्यायचे. आता ही पण आपण काढूयात. आणि हे पण छान असे स्प्रेड करूयात. आता यामध्ये घालूयात 200 ग्रॅम जवस, 1 कप जवस, 2 कप बडीशेप असेल तर. आणि जवसही आता इथे ना मी तुम्हाला जसं सांगितलं तसं लो टू मिडियम हीटवरच भाजून घेणार आहे. खूप हाय हीटवर जवस कधीच किंवा कुठल्याच बियांचा प्रकार भाजायचा नाही. छान असं मंद आचेवर भाजून घेऊया. आता जवस आहे ना अगदी मंद आचेवर मी खमंग असे भाजून घेतले आणि तुम्ही बघू शकाल हे छान भाजले गेले की याला व्यवस्थित अशी चकाकी येते. कारण त्यामध्ये तेल असतं आणि तेल त्यातून रिलीज होतं आणि त्याला मस्त अशी चकाकी येते. जवस हे खूप पौष्टिक असतं. मेन म्हणजे तुमच्या पाचक संस्थेसाठी किंवा तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर जवस किंवा जवसाची चटणी रोज आहारामध्ये ठेवावी. खूप सारं फायबर आणि बाकी पौष्टिक तत्व यामध्ये असतात. तर हे भाजलेलं जवस पण यामध्ये काढूयात. आता यामध्ये घालूयात 100 ग्रॅम तीळ, म्हणजे अर्धा कप तीळ. 2 कपाची प्रमाणात बडीशेप असतील तर अर्धा कप इथे तीळ घेतोय. तीळही खमंग असे भाजून घ्यायचे लो टू मिडियम हीटवर, अजिबात हाय हीटवर करायचं नाही आहे. तुम्ही बघू शकाल जर तवा खूप गरम असताना तर लगेच तीळ उडाले असते, पण अगदी मंद आचेवर मी हे खमंग भाजून घेते. तीळही व्यवस्थित असे खमंग एकसारखे मी भाजून घेतले. तुम्ही बघू शकाल एकसारखा सोनेरी रंग याला आलेला आहे. तर हेही प्लेटमध्ये काढूयात. आणि आता इथे 100 ग्रॅम मी इथे मगज घेते. याला पंपकिन सीड्स असंही म्हटलं जातं, म्हणजे भोपळ्याच्या बिया. आता याही हलक्याशा ड्राय रोस्ट करून घेऊयात. बेसिकली आपल्याला या सगळ्या जिन्नसमधलं आहे ना
मॉइश्चर काढायचं, म्हणजे ते एकतर रुचकर लागतात चवीला कारण त्यातलं ऑइल रिलीज होतं आणि त्यातली शेल्फ लाईफही वाढते, टिकतात. भोपळ्याच्या बिया पण छान अशा भाजून झालेल्या आहेत. आता गॅस बंद करते आणि हेही आपण ट्रान्सफर करूया प्लेटमध्ये. आता हे सगळे जिन्नस भाजून झाले की हे एकत्र करून घ्यायचे आणि जसं मी सांगितलं यातली ना हवं तर तुम्ही फॅन खाली ठेवा, पण यातली स्टीम ट्रॅप नाही झाली पाहिजे, ती रिलीज झाली पाहिजे. नाहीतर मग हे पुन्हा यामध्ये मॉइश्चर झालं तर हे पुन्हा मग सॉगी होईल. त्यामुळे शक्यतो इवन पेपरवर पण तुम्ही हे पांगवून ठेवू शकता, प्लेटवर नसेल ठेवायचं तर. आता हे मिक्स करून झालं. हे पूर्ण थंड झालं की हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये थोडीशी ना छोटी खडीसाखर येते, तीही घालू शकता 100 ग्रॅम. स्पेसिफिकली तुम्हाला जर ऑर्डर घ्यायची असेल तर त्यासाठी मी हे जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला करून दाखवलेलं आहे. 1 किलो मुखवास करण्यासाठी लागणारं साहित्य: 400 ग्रॅम बडीशेप, 200 ग्रॅम धना डाळ, 200 ग्रॅम जवस, 100 ग्रॅम पांढरे तीळ, 100 ग्रॅम मगज. बडीशेप, धना डाळ, जवस, तीळ, मगजबी हे सगळे जिन्नस मंद ते मध्यम आचेवर एक एक करत भाजून घ्यायचे आणि एकत्र करायचे. झाला आपला झटपट मुखवास तयार. आज आपण स्ट्रीट स्टाईल पनीर घोटाला कसं बनवायचं ते बघतोय. अंडा घोटाला तर सगळ्यांना माहिती आहे, पण मग काय व्हेजिटेरियन लोकांनी खायचंच नाही का घोटाला? तर आज आपण इथे व्हेज व्हर्जन बघतोय. तर पनीर घोटाला बनवतोय. 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा आणि मस्त सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घेऊयात. कांद्याला मस्त असा हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की यामध्ये घालूयात टोमॅटो बारीक चिरलेला आणि हे कांदा आणि टोमॅटो मस्त असं एकजीव होईपर्यंत आणखी 5 ते 6 मिनिट मस्त परतून घेऊया. आता इथे कांदा टोमॅटो मस्त असं एकजीव झालेलं आहे. तर इथे घालूयात आता यामध्ये 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट, त्याचसोबत धणेपूड 1 चमचाभर, गरम मसाला चमचाभर आणि लाल तिखट घालायचे. आता हे मिक्स करूया. हे छान असं मसाले कंबाईन करून झाले की तव्याच्या मधोमध्ये ना हे मसाले बाजूला करायचे. 1 चमचाभर मी बेसन घालते. बेसनमुळे काय होतं ना, या ग्रेव्हीला ना छान असा एकसंधपणा येतो आणि हे हलकंसं भाजूया. बेसन मस्त असं खमंग भाजून झालं की कांदा टोमॅटो हा जो मसाला आहे यामध्ये मिक्स करायचं. छान क्रीमी टेक्स्चर येतं बेसनमुळे. आणि यामध्ये घालूयात थोडंसं पाणी, 1 चमचाभर मिक्स करूया. चवीपुरतं मीठ. मस्त अशी ग्रेव्ही झाली पाहिजे. आता यामध्ये घालते ढोबळी मिरची. अगदी बारीक चिरून पण तुम्ही घेऊ शकता, पण मी थोडेसे मोठे चंक्स ठेवते म्हणजे ते खायलाही चवदार लागतं आणि दिसायलाही सुंदर दिसतं. आता हे एक 3 ते 4 मिनिट ढोबळी मिरची आपण छान या मसाल्यामध्ये ग्रेव्हीमध्ये शिजवूयात. मस्त सुवास येतो आणि रंगही तुम्ही बघू शकाल, टेक्स्चर बघू शकाल. मस्त असं क्रीमी झालेलं आहे जरी आपण मसाला वाटलेला नसला तरी. आता यामध्ये आपण घालूयात पनीर. तर इथे मी काय केलेलं आहे, 200 ग्रॅम पनीर हे छान असं किसून घेतलेलं आहे. किसणीने किसलेलं पनीर आपण यामध्ये घालूयात. मिक्स करायचं. ऑलरेडी भन्नाट दिसतंय. आता यामध्ये घालते मी 1 चमचाभर बटर. बटर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि एक फक्त 3 ते 4 मिनिट आपण हे छान शिजवून घेऊयात. खूप वेळ शिजवायची गरज नाही. पनीर जर ओव्हरकुक झालं ना तर ते त्याला चिवी टेक्स्चर येतं. ते टाळण्यासाठी एक 3 ते 4 मिनिट खूप आहे. कोथिंबीरही घालते आणि मिक्स करूया. पनीर घोटाला जबरदस्त दिसतंय, तुम्ही बघू शकाल. रंग मस्त आलेला आहे, टेक्स्चरही भन्नाट आलेलं आहे. क्या बात आहे. आता काय करूया, हा खायचा कशासोबत घोटाला? तर त्यासाठी ना तवा घ्यायचा, थोडंसं बटर घालून घ्यायचं तव्यामध्ये आणि यावर पाव घालूयात. सो हा पाव हलकासा भाजूयात. बाहेरच्या साईडने छान बटर लावूयात. खूप भाजायची गरज नाही आहे, हलकासा आपण हा पाव भाजून घेतो की आता आपण काय करतोय, यावर घालतोय थोडासा मसाला.
बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हा पुन्हा एकदा आता पाव मस्तपैकी आपण भाजूयात. मस्त पाव इथे छानपैकी भाजून झालेले आहेत दोनही. आता काय करूयात, आता हे सर्व करायचे. सोबत कांदा, टोमॅटो, काकडी सॅलड देऊ शकता, लिंबाची फोड देऊ शकता. पण हे ना खूप फटाफट होणारं आणि मस्त असं कॉम्बिनेशन आहे. बरं, पावसोबतच खाल्लं पाहिजे असं काही नाही. तुम्ही हा पनीर घोटाळा नानसोबत खाऊ शकता, रोटीसोबत खाऊ शकता, पराठासोबत खाऊ शकता. जबरदस्त लागतो. टिफिनसाठी पण ही मस्त रेसिपी आहे. पनीर घोटाळा करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे चमचे तेल, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा बेसन, पाणी, चवीनुसार मीठ, 1 चिरलेली ढोबळी मिरची, 200 ग्रॅम किसलेलं पनीर, 1 मोठा चमचा बटर, बारीक चिरलेली कोथिंबीर. गरम तेलात कांदा सोनेरी रंगावर परतायचा. यात टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, धणेपूड, गरम मसाला, तिखट मिसळून घेत अशा पद्धतीने बेसन यात भाजायचं आणि हे सगळे जिन्नस एकत्र मिसळून घेत यात पाणी, चवीप्रमाणे मीठ, ढोबळी मिरची आणि किसलेलं पनीर घालायचं. यात आवडीप्रमाणे लोणी आणि कोथिंबीर घालायची. तव्याला लोणी लावत यावर पाव भाजायचा. थोडा मसाला आणि कोथिंबीर घालत परत भाजायचा. अशा पद्धतीने वाढायचा. झाला आपला झटपट पनीर घोटाळा तयार. तर आज आपण मस्त कुरकुरीत काटेरी ती पण बिन भाजणीची चकली योग्य प्रमाणात कशी बनवायची ते बघणार आहोत. तर सगळ्यात आधी काय करायचं, सगळ्यात आधी घ्यायचं 1 कप तांदळाचं पीठ. यामध्ये घालायचं अर्धा कप ज्वारीचं पीठ, पाव कप गव्हाचं पीठ आणि पाव कपच बेसन. आता ही सगळी पिठं आधी हलक्या हाताने वरच्यावर मिसळून घेऊयात आणि मग व्यवस्थित हलक्या हाताने चाळून घ्यायचे. चला आता आपण याची उकड काढून घेऊयात. त्यासाठी आपण इथे घेतो 1 कप पाणी. यामध्येच आपण मसालेही घालणार आहोत. धणेपूड, जिरेपूड, हळद, हिंग, चवीपुरतं मीठ, लाल तिखट चमचाभर आणि यामध्ये आता घालूयात 1 पळीभर, म्हणजे ही तेलाच्या भांड्यात जी पळी असते तेवढं भरलेलं तेल. आणि हे घेऊयात छानपैकी ढवळून. आता इथे पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे. आता गॅस एकदम मंद आचेवर केलेला आहे. यामध्ये हे घालूयात सगळं पीठ जे आपण तयार केलेलं आहे, पांढरे तीळ आणि हे करूयात मिक्स. आता ही उकड जरी आत्ता सुकी सुकी वाटली तरी थोड्या वेळाने हे आपण पुन्हा मळून घेणार आहोत. आता गॅस करायचा आहे बंद आणि झाकण ठेवून 5 मिनिटं फक्त याला वाफ देऊन घेऊया. आता ही उकड साधारण 5 मिनिटच ठेवून घेतली आहे. आता ही काढूयात एका प्लेटमध्ये. एक तांब्या घ्यायचा, कारण ही खूप गरम आहे आणि याच्या मदतीनं ही छान अशी एकजीव करून घ्यायची, म्हणजे ही जी सुकी सुकी पिठं आहेत ती पण त्यामध्ये एकजीव होते. ही स्टेप अत्यंत गरजेची आहे. ही पिठं छान अशी एकसंध झाली पाहिजे. चला आता हे मस्त मळून मळून घेतलेलं आहे. यातून छोटा उंडा घ्यायचा, हाही एकसारखा करून घ्यायचा, म्हणजे चकली तुटत नाही. जेव्हा आपण साच्यातून पाडतो ना, हे एकसारखं केलं की साच्यातून चकली पाडताना अजिबात तुटत नाही. हे मिश्रण घालूयात या साच्यामध्ये. चकलीची अटॅचमेंट आहे याला. बटर पेपर घेतलेला आहे इथे. वा, मस्त काटे येत आहेत, तुम्ही बघू शकाल. आणि चकली पाडून झाली की याचं हे शेवटचं टोक दाबायचं आणि हे आतलं टोक पण दाबायचं, म्हणजे तेलामध्ये जेव्हा आपण चकली तळतो तेव्हा ते सुटत नाही. चला, चकली तळण्यासाठी तेल इथे व्यवस्थित झालेलं आहे गरम. आता यामध्ये ही चकली सोडूयात. कायम मंद आचेवरच चकली तळली गेली पाहिजे, म्हणजे ती छान तळली जाते. नाहीतर काय होतं, बाहेरचं आवरण त्याचं तळलं जातं आणि आतमध्ये ती तशीच राहते. सो मंद आचेवरच गॅस आहे. आणि आता ही छान दोनही बाजूने तळूयात. एक
2 मिनिटं साधारण एक बाजू तळली गेली की हे उलटवायची चकली आणि दुसऱ्या बाजूनेही छानपैकी खमंग तळून घ्यायची. यावर जे बबल्स आहेत हे बबल्स बेसिकली कमी झाले पाहिजेत. यावरचे बुडबुडे म्हणजे त्यामध्ये पाण्याचा अंश आहे. जेव्हा चकली छान तळलेली आहे त्याचं साईन काय की हे बुडबुडे जातात आणि हलकी हलकी चकली खाली तेलाच्या तळाशी जाऊन बसायला सुरुवात होते. चला तुम्ही बघू शकाल आता या चकलीतलेत ना बुडबुडे अगदी जवळपास कमी झालेले आहेत आणि हलकीशी ती खाली सिंक व्हायला सुरू झालेली आहे. आता काय करायचं, आता या स्टेजला चकलीतलं पूर्ण तेल असं निथळून घ्यायचं. काटा चमच्याने करायला मला खूप कन्व्हिनियंट पडतं आणि हे एका टिश्यू पेपरवर काढूया तळलेली चकली. वा. मिश्र पिठाची झटपट तयार होणारी चकली करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप तांदळाचं पीठ, अर्धा कप ज्वारीचं पीठ, पाव कप गव्हाचं पीठ, पाव कप बेसन, 1 कप पाणी, 1 मोठा चमचा धणेपूड, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल तिखट, 1 मोठा चमचा पांढरे तीळ, तळण्यासाठी तेल. तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, बेसन एकत्र चाळून घ्यायचं. आता पाण्यात धणेपूड, जिरेपूड, हळद, हिंग, चवीप्रमाणे मीठ, तिखट आणि तेल घालत या पाण्याला उकळी काढायची आणि यात तयार केलेलं पीठ, तीळ मिसळून घ्यायचे आणि साधारण 5 मिनिटं या मिश्रणाला वाफेवर मुरण्यासाठी ठेवायचं. आता ही उकड अशा पद्धतीने व्यवस्थित मळून घ्यायची आणि चकलीच्या साच्याने चकली पाडायची. आता गरम तेलात मंद आचेवर चकली तळायची. झाली आपली झटपट चकली तयार. आज आपण कांद्याच्या चटण्यांचे प्रकार बघतो. 4 प्रकारच्या चटण्या फटाफट बनवून तयार होणार. तर सगळ्यात आधी इथे घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा. अगदी बारीक चिरलेला नाही आहे, थोडा थोडा मोठा डाइस्ड आहे, तुम्ही बघू शकाल. यामध्ये घालूयात कोथिंबीर बारीक चिरलेली, लाल तिखट, चवीनुसार मीठ. यामध्ये घालूयात लिंबाचा रस. आधी हे सगळे जिन्नस छानपैकी मिक्स करूयात आणि हे व्यवस्थित कंबाईन करून झालं की इथे काय केलं, मी 1 चमचाभर तेल घेतलं, तेल गरम केलं आणि तेल गरम झालं की गॅस बंद करून त्यामध्ये हिंग फक्त घातलं. सो हे चमचाभर तेल घालायचं. झटपट चमचमीत कांद्याची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्ध्या लिंबाचा रस, 1 चमचा तेल, चिमूटभर हिंग. मध्यम जाडसर चिरलेल्या कांद्यात कोथिंबीर, तिखट, मीठ, लिंबाचा रस मिसळून घेत यात तेल हिंगाची फोडणी घालायची. झाली आपली तोंडी लावण्यासाठीची झटपट कांद्याची चटणी तयार. हॉटेलमध्ये जेवायला गेलात की बिर्याणी असो किंवा नान काही असो, तुम्ही जे ऑर्डर केलं की तिथे ना बराचसा लच्छा पॅच दिला जातो किंवा कांदा दिला जातो. तर त्यासाठी काय करायचं, तो कांदा बनवण्यासाठी, लच्छा पॅच बनवण्यासाठी इथे कांद्याचे स्लायसेस आहे. एकसारखे स्लाइस कांदा करून घ्यायचा. आता हा क्रिस्प राहण्यासाठी, कांदा छान क्रिस्प राहिला पाहिजे आणि त्याचा उग्रपणा पण कमी झाला पाहिजे, यासाठी इथे मी घेतलेलं आहे बर्फाचं पाणी. या बर्फाच्या पाण्यामध्ये हा कांदा घालायचा आणि 1 मिनिटभर हा कांदा या पाण्यामध्येच ठेवून देऊया. 2 ते 3 मिनिटं कांदा बर्फाच्या पाण्यात ठेवला की हा कांदा आपण घेऊयात, बर्फाच्या पाण्यातून काढायचा. मस्त असा क्रिस्प होतो. यातलं पाणी जितकं शक्य असेल तितकं निथळून घ्यायचं. आता या कांद्यामध्ये आपण घालतोय लाल तिखट, बॅडगी मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर आणि लिंबाचा रस. आणि हे सगळं आता फक्त असं एकजीव करून घ्यायचं. जबरदस्त दिसते आणि अगदी हॉटेलमध्ये मिळतो ना तसा त्याच चवीचा हा लच्छा पॅच बनवून तयार आहे. झटपट लच्छा कांदा करण्यासाठी लागणारं साहित्य: कांद्याच्या चकत्या, बर्फाचं पाणी, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्ध्या लिंबाचा रस. कांदा असा गोलाकार चिरायचा आणि बर्फाच्या पाण्यात मुरवायचा. आता पाणी निथळून घेत तिखट, मीठ, कोथिंबीर आणि लिंबाचा रस यावर घालायचा आणि मिसळून घ्यायचा.
झाला आपला झटपट लच्छा कांदा तयार। आता बनवूयात पापडाचा खुडा, म्हणजेच पापडाची चटणी, जी मला प्रचंड आवडते। फटाकन बनवून तयार होते, चव जबरदस्त लागते। बारीक चिरलेला कांदा आहे, तर यामध्ये आपण घालतोय मसाला। कुठलाही मसाला इथे तुम्ही वापरू शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, मिक्स करूयात। तेल घालायचं आणि लिंबाचा रस, हे मिक्स करूयात। आणि आता यामध्ये ना, इथे मी घेतलेला आहे पापड, उडदाच्या डाळीचा पापड। हा गॅसवर ठेवून छान असा खरपूसा भाजून घेतलेला आहे। याचा फक्त चुरा रँडम करायचा आणि यामध्ये घालून घ्यायचा, मिक्स करूयात। आता या ठिकाणी ना, पापड तेव्हाच यामध्ये घालायचा जेव्हा तुम्हाला ही चटणी खायची। तुम्ही कांद्याचा बेस तयार करून ठेवू शकता आणि जेव्हा खायचं आहे तेव्हा त्यामध्ये पापड भाजून त्याचा चुरा करून असा ठेवू शकता। भन्नाट लागते। मला शिळी पोळी किंवा शिळी भाकरी आणि हा पापडाचा खुडा माझा फेवरेट आहे। कांदा पापडाचा खुडा करण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा संडे मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल, अर्ध्या लिंबाचा रस। बारीक चिरलेल्या कांद्यात संडे मसाला, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, तेल आणि लिंबाचा रस घालत मिसळून घेत यात पापडाचा चुरा घालायचा। झाला आपला कांदा पापडाचा खुडा तयार। आणि आता आपण बनवणार आहोत महाद्या। महाद्या हा आहे ना, सुक्या चटणीचा प्रकार आहे। कांद्याची चटणी 2 ते 3 आठवडे प्रवासामध्ये छान टिकते, अतिशय खुसखुशीत आणि रुचकर लागते। तेल गरम केले, यामध्ये सगळ्यात आधी जाईल जिरं। जिरं फुललं की पुढचे जिरं। जिरं व्यवस्थित फुललं की यामध्ये घालूयात लसूण। लसूणही छान परतून घ्यायचा। लसूण हलकासा परतत आला की यामध्ये आता घालूयात बारीक चिरलेला कांदा आणि कांदा छान असा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा। कांदा इथे हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आणि कुरकुरीत दिसायला सुरुवात झाली की आता या स्टेजला यामध्ये आपण घालतोय मसाले। मसाल्याने फक्त एकच मसाला, तर लाल तिखट, बॅडगे मिरची मसाला, हे थोडंसं जास्त घालूयात। चवीपुरतं घालूयात मीठ, खूप सारी कोथिंबीर बारीक चिरलेली, हे करूयात मिक्स। अशीच चटणी खायला ही जबरदस्त लागते परतलेल्या कांद्याची। आता यामध्ये घालूयात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आवडीप्रमाणे। हे छान मी 7-8 मिनिटं परतून घेतले आणि हलका हलका सुकं व्हायला सुरुवात झाली। आणखी थंड झाली की ती आणखी खुटखुटीत आणि सुकी बनते। आता गॅस करते बंद आणि इथे आपल्या या 4ही कांद्याच्या चटण्या बनवून तयार आहेत। फटाफट बनवून तयार होतात आणि भाजी खायचा कंटाळा आला ना, तर या 4ही चटण्यांचं ऑप्शन भन्नाट आहे। झटपट महाद्या करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा तेल, 1 चमचा जिरं, चिरलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा, 2 ते 3 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट। गरम तेलात जिरं, लसूण आणि कांदा घालायचा आणि सोनेरी रंगावर परतायचा। आता यात तिखट, मीठ, कोथिंबीर घालायची आणि यावर शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि हे मिश्रण कोरडं होईपर्यंत भाजायचं। झाला आपला झटपट कांद्याचा महाद्या तयार। आज आपण चमचमीत असा सोयाबीनचा मसाला कसा बनवायचा ते बघतोय। अतिशय सोप्या पद्धतीने। यामध्ये सोयाबीन आपण शिजवून घेणार नाही, उकडून घेणार नाही। त्याचं कारण काय आहे, जसजशी रेसिपी पुढे येईल तसं लक्षात येईल। आणि अतिशय सोपं वाटून इथे आपण आज बनवत आहोत। सुकं किसलेलं खोबरं आहे साधारण 1 पाव कप, आल्याचे तुकडे अर्धा इंच आलं, लसूण पाकळ्या, कोथिंबीर, टोमॅटो 2 टोमॅटो मी इथे घेतलेले आहेत आणि 2 मध्यम आकाराचे कांदे। आता झाकण लावूयात आणि याची छान आहे ना प्युरी करून घ्यायची। चला तर मग हे वाटण आपलं बनवून तयार आहे आणि हे करत असताना ना यामध्ये पाण्याचा अजिबात अंश घालायचा नाही, पाणी न वापरताच हे वाटून घ्यायचं आहे। मसाला तयार आहे। तेलही मी इथे 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता तेलामध्ये हा मसाला घालायचा
आणि तेलामध्येच हा मसाला आहे ना एक कमीत कमी 10 ते 12 मिनिटं चांगला परतून घ्यायचा, कारण यामध्ये सगळं जे आपण घेतलं आहे ते कच्चे जिन्नस आहेत, त्यामुळे त्यातला जो कच्चेपणा आहे, त्यातलं मॉइश्चर आहे ते पूर्ण निघून जाण्यापुरतं एक 10 ते 12 मिनिट मध्यम आचेवर छान असं हे परतून घ्यायचं आहे वाटण. आणि इथे जवळपास एक 10 ते 12 मिनिटं हा मसाला मध्यम आचेवर मी परतून घेतला आणि तुम्ही बघू शकाल छान असा सुका झालेला आहे. त्यातलं पाण्याचा अंश पूर्ण निघून गेलेला आहे आणि तेलही सुटायला सुरुवात झालेली आहे. चमचाभर आपला संडे मसाला, हा मसाला घातला ना की बाकी कुठलाच मसाला, धणेपूड, जिरेपूड असं काहीच घालायची गरज नाही आहे. आता हा मसाला छान असा कंबाईन झाला की हे गोळा असा बाजूला करूयात पॅनच्या आणि यामध्ये घालूयात मधोमध एक चमचाभर बेसन. बेसनमुळे काय होतं ना, एक संधपणा यायला मदत होते कुठल्याही रश्श्याला किंवा ग्रेव्हीला. हलकंसं बेसन फक्त परतून घेऊयात. तर बेसन मस्त असं खरपूस परतून झालं की या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं. आणि आता या स्टेजला यामध्ये घालूयात पाणी, चवीपुरतं मीठ, मिक्स करूयात आणि हे एकजीव करून घेऊयात. आता हे छान असं एकसंध झालं. हलकंसं ना यामध्ये रश्श्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं, म्हणजे खूप घट्ट नाही ठेवायचं, थोडंसं पाणी यामध्ये जास्त घालायचं आणि आता मस्त एक उकळी काढून घेऊयात. आणि इथे ना मस्त अशी उकळी काढून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकाल मस्त एकतर सुवास तर भन्नाट येतोय आणि मस्त अशी रसरशीत ही भाजी झालेली आहे. आता काय करायचं, आता आहे ना इथे सोयाबीन आहे, सोया चंक्स आहेत बेसिकली. तर मी काय केलेत ना, हे पाण्यामध्ये वगैरे मुरवत भिजत घातलं नाही. त्याचं कारण सांगते. जर आपण पाण्यामध्ये घातलं ना याला खूप सारे असे छिद्र असतात, त्या छिद्रामध्ये पाणी जातं आणि मग जे ग्रेव्हीचं चव आहे ते त्यामध्ये मसाल्याची चव अजिबात उतरत नाही. पाणी खाल्लं म्हणजे जेव्हा आपण तो पीसचा बाईट घेतो ना असं वाटतं, तुम्ही कितीही पाणी काढून टाका पण असं वाटतं की तुम्ही पाण्याचंच सोया चंक्स खाताय. ते टाळण्यासाठी ते मी काय करते, यामध्ये काहीही करायचं नाही, हे सोया चंक्स ॲज इट इज या ग्रेव्हीमध्ये टाकायचं. आणि त्यामुळे मग मी हे ना रसरशीत भाजी केलेली आहे, कारण यातलं जे पाण्याचा अंश आहे तो यामध्ये पूर्ण ॲब्झॉर्ब होणार आहे आणि त्या मसाल्याची चव पण छान आतपर्यंत जाते मग. आणि इथे ही सोयाबीनची भाजी मध्यम आचेवर मस्तपैकी 7 ते 8 मिनिटं शिजवून घेतलेली आहे. आता चेक करत, वा क्या बात आहे, तुम्ही बघू शकाल सुवास तर जबरदस्त येतो आणि हे सोयाबीन आहेत ना, सोया चंक्स छानपैकी फुलले आहेत आणि या मसाला आहे ना, हा रस्सा त्याच्या आतपर्यंत चंक्समध्ये आतपर्यंत हा रस्सा मुरला जातो. आहा, त्यावर घालूयात कोथिंबीर आणि ही कशी खायची, मस्त भाकरीसोबत तर भन्नाट लागते, चपाती, फुलका कशासोबतही खाऊ शकता. पण नक्की करून बघा, अतिशय सोपी पद्धत आहे. झटपट सोया चंक्स मसाला करण्यासाठी लागणारं साहित्य: पाव कप किसलेलं सुकं खोबरं, अर्धा इंच आल्याचे तुकडे, 5 ते 6 लसूण पाकळ्या, कोथिंबीर, 2 टोमॅटो चिरून, 2 मध्यम आकाराचे चिरलेले कांदे, 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा संडे मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा बेसन, पाणी, चवीनुसार मीठ, सोया चंक्स, कोथिंबीर. सुकं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदे एकत्र वाटून घेत गरम तेलात हा मसाला घालायचा आणि परतून घ्यायचा. आता यात संडे मसाला, तिखट घालायचं, मिसळून घेत यात बेसन भाजून घेत पाणी घालायचं. या रस्स्याला उकळी आली की यात सोया चंक्स घालायचे आणि झाकण ठेवत ही भाजी शिजवायची. झाला आपला झटपट सोया चंक्स मसाला तयार.